नमस्कार, आपलं स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत ढोकळ्याची रेसिपी। यासाठी आपण एक भांडं घ्यायचं, त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकायचं आणि एक अशा प्रकारे जाळी ठेवून द्यायची। स्लो गॅसवर पाणी गरम होऊ द्यावे। आता आपण बघूया यासाठी लागणारी सामग्री। 125 ग्रॅम हिरा बेसन पीठ, साखर, सोडा, मीठ, सायट्रिक ॲसिड। मोठ्या भांड्यात 150 मिली पाणी घ्या। बाकी सामग्री मोजण्यासाठी औषधाच्या झाकणाचा वापर करावा। सायट्रिक ॲसिड 7 मिली घ्यावे। साखर 7 मिली घ्यावी। सायट्रिक ॲसिड व साखर चांगले पाण्यात मिक्स करून घ्यावे। यामध्ये घेतलेले 125 ग्रॅम बेसन पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे। त्यामध्ये सोडा 6 मिली व 5 मिली मीठ घालावे। यामध्ये कोमट केलेले 100 मिली पाणी घालून चांगल्या प्रकारे फेटून घ्यावे। फेटत असताना ते एकाच दिशेने फेटून घ्यावे। ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्यात पूर्ण तेल लावून घ्यावे। तयार झालेले मिश्रण त्यात टाकावे। यानंतर हे भांडे अशा प्रकारे जाळीवर ठेवून घ्यावे। घट्ट झाकण लावून 15 मिनिटांसाठी फुल गॅसवर ठेवावे। अशा प्रकारे 15 मिनिटांनंतर आपला ढोकळा बनून तयार आहे। तो थंड झाल्यावर डिशमध्ये काढून घ्यावा। जसं की आपण बघू शकता, आपला ढोकळा मस्त असा फुगून जाळीदार झालेला आहे। यावर फोडणी घालण्यासाठी मोहरी, 4 मिरच्या आणि कढीपत्ता तळून घ्यावा। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून 1 चमचा साखर घालावी। अशा प्रकारे ही फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यावी। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा।